कामगारांच्या संदर्भामध्ये बोलत असताना मी तिथेच थांबलो होतो सभापती महोदय, की आमचा आक्षेप दुसऱ्या गोष्टीला काय असण्याचं कारण नाही. आम्हाला आठवतंय देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मागच्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी थोडंसं आक्षेपार्ह बोललो होतो, ते आपण काढलं याच्यामधून आणि योग्य आहे. मी आता असं म्हणेन, देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या बेकार तरुणांना फसवलंय. कसं आता ते ऐका, कारण ते उभे राहिले होते. पहिल्या टर्ममध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, दावोसला जाऊन त्यांनी 6 लाखाचे सामंजस्य करार सांगितले होते. 6 लाख कोटी. या वेळेला आम्ही आता असं ऐकतोय की दावोसला जाऊन आम्ही जवळजवळ 10 ते 11 लाख कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत. मी फक्त प्रश्नच एक विचारला होता किंवा माझा हा प्रश्न आहे, या दोन्ही वेळेला या सगळ्या सामंजस्य करारामध्ये किती उद्योग आपल्या राज्यामध्ये आला आणि किती आपल्याला रोजगार उपलब्ध झाला? मला आकडेवारी पाहिजे त्याची. उलट मी सांगितलं होतं त्यावेळेला इथे लोढासाहेब बसले होते, कारण त्यांचा तो विषय होता. खऱ्या अर्थाने कोकणामध्ये जा, दापोलीमध्ये तेच शेती करतायत, तुम्ही आम्ही नाही करत आहे. आठवते ना, तिकडे याला हरणे बंदर सगळं जिकडे तिकडे. आता त्याच्यावर मी न बोलणं बरं. तू तर खाजगीत, अच्छा आपण खाजगीत, तू आहेसच त्याच्यात. आणि म्हणून त्यांना मी हा प्रश्न विचारला होता की आता आपण स्किल डेव्हलपमेंट काळाची गरज आहे. आपण सगळे आपले जे हे आहेत शिक्षण आहे, शिक्षणाची जी आपली प्रथा आहे ती परंपरेनुसार चाललंय, काळानुसार आपण नाही चाललो. हा एक चांगला विषय आहे की स्किल डेव्हलपमेंटमुळे त्या विभागातलं त्यांना प्रशिक्षण देऊन तशा नोकऱ्या त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. पण मी त्यांना तोच प्रश्न विचारला. 10 वर्ष झाली, 2014ला स्किल डेव्हलपमेंट देशाच्या पातळीवर सुरू झालं, राज्याच्या पातळीवर सुरू झालं. मला तोही आकडा पाहिजे. या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलं हे जितकं महत्त्वाचं आहे, नोकऱ्या किती मिळाल्या आपल्याकडे असलं पाहिजे ना ते सगळं. नोकऱ्या किती मिळाल्या, म्हणजे सरकारवर नुसती टीका करणं हे माझं उद्दिष्ट कधीही नव्हतं. आकडेवारी सांगताना कदाचित काही लोकांना ती पटत नाही, पण शेवटी सरकारकडे आकडेवारी आहेच ना. कदाचित असंही असू शकेल की मी काही आरोप करतोय, हे तो आरोप असू शकतात विरोधक म्हणून. मलाही कळेल की आरसा काय आहे, माझ्या राज्यामधला उद्योग किती आला, माझ्या राज्यामध्ये किती रोजगार निर्माण झाला, माझ्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तरुणांना रोजगार मिळाला. आणि म्हणून तोही आकडा मी त्यांच्याकडे मागितलेला आहे. एक क्लासिक उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. माथाडी कायदा. माथाडी कायदा ह्या राज्यामध्ये आपण जेव्हा निर्मिती केली त्याची, या देशामध्ये माथाडी कायदा तेव्हा नव्हता. यासाठीच केला होता की हा जो कष्टकरी आहे, या कष्टकऱ्याला इतर कायद्यांचं संरक्षण नाही आणि त्यासाठी हा आपण कायदा निर्मिती केला होता. आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांचं योगदान आहे. आता ह्या माथाडी कायद्याला नख लावण्याचं पाप या सरकारने केले. आरोप नाही. मला एक सांगा, कारण काय सांगितलं जातं? कारण सांगितलं जातं की या माथाडी ह्याच्यामध्ये, कारण त्याची विशिष्ट रचना आहे, टोळीची त्याच्यामध्ये नोंदणी होते, मग टोळीगार तयार होतात वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये गुंडगिरी पसरलेली आहे. आणि हे खरं आहे, हे चुकीचं नाही. याच्यामध्ये गुंडगिरी आणि काही डॉन मंडळी ती सगळी त्याच्यामध्ये घुसली, हे खरं आहे. पण त्याचं उत्तर जे सरकार शोधतंय ते खोटं आहे. त्याच्यासाठी कायदा बदली करा, त्याच्यासाठी कायद्यातलं म्हणजे त्या कायद्याला असलेली नखं आणि त्याचे दात काढा असं कोणी सांगितलंय. आणि ह्याला आम्ही प्रचंड विरोध केला. आम्ही प्रचंड सगळ्यांनी, म्हणजे आम्ही न तुमच्या बाजूने सुद्धा त्यांना बोलण्याला मर्यादा होती, पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं. आता मला एक सांगा, संघटित गुन्हेगारी हा कायदा आपल्या देशाचा आहे, आपल्या राज्याचा तर आहेच आहे. त्याच्यात आपण अनेक वेळा बदल केले. मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं, आपल्यालाही माझी त्यात विनंती आहे की
ही गुंडगिरी मोडून काढू शकत नाही का आम्ही? तर त्याचं उत्तर काढू शकतो असं आहे. मानसिकता तुमची आहे का? तर त्याचं उत्तर जरा सुद्धा नाही असं आहे. त्याच्यावर येईन मी. जर या देशामधला सगळ्यात मोठी अंडरवर्ल्ड हे मुंबईमध्ये होतं आणि ते तत्कालीन आमच्या सरकारने आणि तुमचंही त्या काळामध्ये शेवटी मुंडे साहेबांनी, मला मुद्दाम नाव घ्यावंसं वाटेल, मुंडे साहेबांनी त्याच्यामध्ये जे मागच्या सरकारने केलं तेच पुढे केलं. नाही, आपण एवढं मोठं देशभरामध्ये जगभरामध्ये अंडरवर्ल्डचं जे साम्राज्य होतं उद्ध्वस्त करून टाकलं. 4 माणसं उद्ध्वस्त करू शकत नाही तुम्ही.